नमस्कार. रात्री शांत झोप लागत नाही. बेडवरती झोपायला गेले की खूप वेळाने झोप लागते आणि जरी झोप लागली तरी लवकर जाग येते. हे प्रॉब्लेम जर तुमच्याबरोबर होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये असे काही टिप्स आणि उपाय सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो केलं की तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम तुम्ही हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे बघा. बोटांच्या मध्यभागी आणि हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे. तेल लावून झाल्यानंतर बघा स्लोली ह्या पद्धतीने गोलाकार मसाज करणे. सुरुवातीला हात फिरवणे व्यवस्थित बघा, त्या पद्धतीने तुम्ही करा. असे केले की तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते बघा. पूर्ण प्रेस करायचे या पद्धतीने स्लोली. हाताचा तळवा आहे, तळव्यानं या पद्धतीने मसाज करणे. या पद्धतीने झोपण्याच्या आधी तुम्ही हा सर्व मसाज करायचा. त्यानंतर पूर्ण गाढ झोप लागते आणि झोपायचं. या पद्धतीने गोलाकार फिरवायचं बघा स्लोली. त्यानंतर हात रब करणे. या पद्धतीने स्टेप वाईज स्टेप दाखवत आहे व्यवस्थित बघा. त्यानंतर हाताची जी बोटे आहेत, बोटाने या पद्धतीने पूर्ण या पद्धतीने करणे. थोडेसे तेल लावलं काय होतं बघा, एकदम स्मूथपणे मसाज करता येते या पद्धतीने. त्यानंतर हातांच्या बोटाला या पद्धतीने प्रेस करणे. सुरुवातीपासून बघा एक बोटाला, त्यानंतर दुसऱ्या, त्यानंतर तिसऱ्या, या पद्धतीने. झोपण्याच्या आधी हे केले की बघा शांत आणि गाढ झोप लागते. तुम्हाला कधी झोप लागेल ते सुद्धा कळणार नाही बघा. मी एक वेळा करून दाखवते. करताना तुम्ही जास्त वेळा करणे. त्यानंतर 2 बोटांच्या मध्यभागी मसाज करणे. या पद्धतीने मध्ये जी जागा असते त्या जागेचे ते पूर्ण मसाज करायचे, प्रेस करायचे. गोलाकार या पद्धतीने स्लोली फिरवायचे आणि प्रेस करायचे. या पद्धतीने व्यवस्थित दिसत असेल बघा तुम्हाला. या पद्धतीने आपोआप आपल्याला शांत झोप लागायला चालू होते बघा. जे जण झोपेच्या गोळ्या खात असतील, वेगवेगळे प्रॉब्लेम असतील, त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे. या पद्धतीने पूर्ण एक हाताची मसाज करून झाले की दुसऱ्या पण हाताची करायची. त्यानंतर पायाचे पण या पद्धतीने करणे. आता बघा 2 भोवयांच्या मध्यभागी पूर्ण आपली फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगर या पद्धतीने गोलाकार फिरवणे. स्लोली प्रेस करायचे बघा. गोलाकार फिरवायचे आणि मध्यभागी प्रेस करायचे बघा. या पद्धतीने हळूवार करायचा. 2 भोवयांच्या मध्यभागी स्लोली फिरवायचं आणि प्रेस करणे. स्लोली फिरवणे, प्रेस करणे. त्यानंतर आपल्या भोवया जिथं संपतात तिथे पण प्रेस करायचे बघा. जिथं आपल्या भोवया संपतात ते स्लोली गोलाकार फिरवायचं आणि प्रेस करायचं. एकदम इफेक्टिव्ह आहे. डोळे बंद करून करायचं बघा. तुम्ही माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला समजेल. यानंतर आपण बघणार आहे लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंग. लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंगने काय होते बघा, उजवी आपली पूर्ण नाकपुडी आहे ते आपल्या अंगठ्या साहाय्याने बंद करायची. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि डाव्याच नाकपुडीतून श्वास सोडायचा. असं केल्यावर काय होते बघा, मन आपलं एकदम शांत होते. डोक्यामध्ये आपल्या कोणतेही विचार येत नाही. डोके आपले एकदम शांत होत असते. एकदा करून बघूयात. अंगठ्याच्या साहाय्याने काय करायचे, उजवी नाकपुडी बंद करायचे. डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा. हळूहळू श्वास घेणे, श्वास सोडणे. डाव्या नाकपुडीतून पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा बघा.
श्वास सोडणे, दीर्घ श्वास घेणे डाव्या नाकपुडीतून, श्वास सोडणे. या पद्धतीने डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला आणि सोडला त्यावेळेस काय होते बघा, मनामध्ये कोणतेही विचार येत नाही. दिवसभर आपल्या सगळ्यांचे फोन येत असतात, ऑफिसचं टेन्शन, त्यामुळे रात्री लेफ्ट नॉस्ट्रेल ब्रीदिंग केल्याने काय होते, मन आपले डोके एकदम शांत होत असते, मनामध्ये आपल्या कोणतेही विचार येत नाहीत आणि आपल्याला शांत झोप लागते. आता आपण बघूयात काही टिप्स. पहिली टिप, झोपण्याच्या 1 तास आधी आपल्या पूर्ण रूमची लाईट बंद करायची, पडदे आपले लावून घ्यायचे आणि पूर्ण दरवाजा बंद करून रूम मध्ये अंधार करायचा. जेव्हा काय होते, लाईट चालू असते किंवा बाहेर जाण्या वाहनांची रूम मध्ये लाईट पडत असते त्यावेळेस काय होते, मेंदूला आपल्या संकेत जातो की अजून आपल्याला जागायचं आहे, लाईट अजून प्रकाश म्हटलं की अजून जागायचं आहे असं आपल्या मेंदूला कळतं. जेव्हा आपण सगळ्या रूमच्या लाईट बंद करतो तेव्हा आपल्या मेंदूला संकेत जातो की आता आपल्याला झोपायचे आहे. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचे हार्मोन्स रिलीज होत असतात आणि आपल्याला शांत झोप लागते. त्यामुळे झोपण्याच्या 1 तास आधी रूम मधली पूर्ण लाईट बंद करायचे, रूम मध्ये अंधार करणे आणि त्यानंतर आपण झोपणे. टिप नंबर 2, जेव्हा आपण रूम मध्ये अंधार करतो त्याच वेळेस बघा, झोपण्याच्या 1 तास आधी आपले मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही कुठल्याही स्क्रीन पासून आपण लांब राहायचे. काय होते बघा, जर आपण झोपेपर्यंत जर मोबाईल बघत राहिलो तर आपल्याला शांत झोप लागत नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते, झोप न झाल्यासारखे वाटते. त्यामुळे झोपण्याच्या 1 तास आधी या सर्वांपासून लांब राहायचे. तुम्ही म्हणत असाल या सर्वांपासून लांब राहायचे तर 1 तास करायचे काय? मी सांगितलेले पूर्ण एक्सरसाइज, ज्या मी डीप ब्रीदिंग एक्सरसाइज सांगितलंय ते करणे, जे मी उपाय सांगितलाय ते सर्व करायचे. टिप नंबर 3, झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण करायचे. बघा, जर तुम्ही 9 वाजता जेवण केले आणि 10 वाजता लगेच झोपत आहे तर आपल्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. सकाळी उठल्यानंतर एकदम थकल्यासारखे वाटते, आपले अन्नपचन देखील व्यवस्थित होत नाही. त्यामुळे झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी पूर्ण आपण जेवण उरकून घ्यायचे, शतपावली करायचे, वज्रासन करायचे आणि त्यानंतरच आपण झोपायचे. टिप नंबर 4, आपण झोपायच्या आधी 15 मिनिटं बघा आपले दोन्ही पण पाय गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. तुमच्या घरामध्ये बकेट असेल तर बकेटमध्ये पूर्ण गरम पाणी किंवा कोमट पाणी घ्यायचे, त्यामध्ये पाय आपले बुडवून ठेवायचे. 10 ते 15 मिनिटं असे केल्यावर काय होते, आपले डोके एकदम शांत होत असते आणि आपल्याला शांत झोप लागते. सगळ्यात महत्वाची आणि टिप नंबर 5, सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट टिप, जर आपल्या घरामध्ये कुणाबरोबर भांडणं झाले असतील, आपल्या पार्टनर बरोबर, आपल्या आई बरोबर, घरामध्ये कुणाबरोबर जरी भांडणं झाले असेल तर ते भांडणं सोडवूनच झोपणे. कधी कधी काय होते बघा, झोपायच्या आधी आपले भांडणं होत असतात, त्यानंतर आपल्याला शांत झोप लागत नाही, सकाळी उठल्यानंतर आपली चिडचिड होते, दिवसभर आपला मूड ऑफ राहत असतो. त्यामुळे झोपण्याच्या आधी आपले जे पण भांडणं असतील ते पूर्ण सोडवूनच मग झोपायला जाणे. ह्या सर्व टिप्स आणि हे उपाय एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला काय वाटले, याचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला झोपण्याबद्दल अजून व्हिडिओ बघायचे असतील तर त्यावरती मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.